त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वेताळ गुरु देवस्थान हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे, पण त्या मंदिरातील पुजारी आघोरी प्रकार करतो। मंदिरातच थडग्याची पूजा करायला लावतो, भक्तांशी सरळ बोलत नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, दमबाजी करतो, म्हणून त्याला देवस्थानमधून हाकलावे यासाठी रेवणगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विलास तात्या मुळीक व ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुजाऱ्यावर भयंकर आरोप केले आहेत। पाहूयात काय म्हणाले ते। वेताळगुरु देवस्थानपाशी पुजाऱ्या 3 वर्ष झालं पुजाऱ्याचं वडील वाढल्यापासून यानं तिथं शांतताच ठेवली नाही देवापाशी। येणाऱ्या भक्ताला पाया पडायचं असलं तर याचं बारोड चालू असते, दुसरंच पडूनच देत नाही। आणि तिथं आता ती शंकराची पिंड ठेवणं ती चुकीचंच केले धर्माला, आणि ती पिंड तर काढलीच पाहिजे किंवा ती थडगं तर काढलं पाहिजे, काढायचं लागणार आहे। नमस्कार, जय शिवराय। मी सुखदेव उर्फ देवा सोनाळकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस। तर आज आपण जे विटा, खानापूर, रेवणगावच्या ह्याच्यात जे वेताळगुरूचं हिंदू धर्माचं जे पवित्र स्थान आहे, ह्या पवित्र स्थान म्हणजे फार म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं स्थान आहे। अशा असताना तेथील स्वयंघोषित स्वतःच्या स्वयंघोषित म्हणजे त्याला कुठलीही नेमणूक नाही किंवा कुणीही त्याला असं सांगितलेलं नाही की तू पुजारी होऊन तुझं खानदान आणि कुटुंब तिथं चाल। प्रश्न असा आहे की पहिला मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की तेथील जे विष्णू कृष्णा साळुंके आणि त्याचे जे कुटुंब फॅमिली हे स्वयंघोषित पुजारी आहेत। प्रथमतः म्हणजे कसं आहे, त्यांचा कुठलाही तिथं अधिकार हक्क वगैरे कुठला काही नाही। तर अशा असताना त्या मंदिराला गालबोट लावण्याचे काम म्हणजे त्या पवित्र मंदिराला स्वतःच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी मालमत्ता समजून तिथे एक थडगं तयार केलेलं आहे। ते थडगं म्हणजे डेकमलच्या साईडला लागून आहे। त्या थडग्यामध्ये त्यानं त्यांच्या कुटुंबातील आस्ती वगैरे गाठलेले आहेत। त्या आस्ती असताना त्यामध्ये एवढा गालबोटपणा केलेला आहे आणि पूर्णपणे भक्तांचे, ग्रामस्थांचे, सर्वांची दिशाभूल केलेली आहे। अशी दिशाभूल केलेली आहे की त्याच्यावरती म्हणजे विष्णू महादेव म्हणजे शंकराची पिंड ठेवलेली आहे। म्हणजे भक्तांना वाटलं पाहिजे की शंकराची पिंड आहे, पण प्रथमतः खाली बघितलं तर ते थडगं आहे। असं असताना आता विलासतात्या मुळीक आहेत, विलासतात्या मुळीकांनी काय केलं, मंदिरा परिसर किंवा सगळा परिसर म्हणजे डेव्हलप करून व्यवस्थित भक्तांना व्यवस्थित सगळं केलेलं आहे। त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तिथं त्यांनी कॅमेरा बसवला आहे। ते कॅमेरा म्हणजे कसं आहे, पारदर्शक राहावे, मंदिरामध्ये स्वच्छता ह्या त्या पण फक्त भक्तांची वगैरे कुठली कसलीही काही तक्रार नाही, कुठल्या गावकऱ्यांची नाही, फक्त हे पुजारी आणि पुजारीचे कुटुंब आणि ह्याला खतपाणी घालणारा जो आहे धोंडगेवाडीचा काशीनाथ भीमराव सुरुंशी, हा प्रत्येक वेळेला कॅमेरा जसा म्हणजे तिथलं पारदर्शक ओढतील आपण केलेल्या भानगडी ओढतील म्हणून विनाकारण फॉरेस्ट खात्याला अर्ज दे, तहसीलदारांना अर्ज दे, जिल्हा परिषदला अर्ज दे, त्याचा कुठलाही रोल नाही। हा उचापतीखोर माणूस आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम हे पुजारी करत आहेत। तर अशा असताना ह्याबाबत आम्ही 15/1/2025 रोजी रीतसर विभागीय आयुक्त महसूल पुणे, विभागीय संचालक पुणे, पोलीस संचालक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी साहेब, IG साहेब, तेथील पुरातन काळातील जे मंदिराचे व्यवस्थापन आहे त्यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दिलेली आहे। त्याच्यानंतर आपण सांगलीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यावेळेचे राजा दयानंदजी साहेब आहेत, आत्ताचे अनिल काकडे साहेब आहेत, ह्यांना रीतसर लेखी दिलेलं आहे। जिल्ह्याचे सांगलीचे पोलीस प्रमुख साहेब आहेत, संदीप गोगोई साहेब, ह्यांना लेखी सगळं दिलेलं आहे। त्यानुसार आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी आमच्या रेवणगाव,
जकीनवाडी धोंडगेवाडी ह्या ग्रामस्थांचा विचार करून ह्या म्हणजे ज्या हिंदू धर्माला पवित्र असणाऱ्या वेताळगुरूला न्याय देण्यासाठी त्या सर्व हे करून त्यांनी विट्याचे जे DYSP साहेब आहेत त्यांना सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर जे विट्याचे पे आहेत त्यांना सांगितलेलं आहे, जे खानापूरचे पे आहेत शेणकर साहेब त्यांना सांगितलेले आहे, त्या सर्वांनी ह्याची सर्व दखल घेऊन व्यवस्थितपणे त्या विष्णू कृष्णा साळुंके त्याच्या पूर्ण फॅमिलीवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या गुन्ह्याच्या नकला मी आज विट्याचे तहसीलदार साहेब टोनपे साहेबांना भेटलो, त्यांना व्यवस्थित सांगितले. त्यांनी आम्हाला रिसर्च झालेल्या जे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई अशी केलेली आहे की त्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेली तारीख आहे 21/2/2025 रिसर्च गुन्हे दाखल झालेले आहेत विटा पोलीस स्टेशनमध्ये. ह्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की बाबा ह्या पुजाऱ्यावरती कारवाई म्हणजे स्पीड कारवाई आणि मंदिर परिसरात त्याच्यावर येण्यास मनाई असावी आणि मंदिरामध्ये जर त्यानं तिथं काही गालबोट लावण्याचा प्रयत्न करणे, मंदिराला म्हणजे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजणे, भक्तांना उलटसुलट काय बोलणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे. त्याच्यानंतर त्यांनी त्यातला एक विलास शिंदे म्हणून एक धोंडगेवाडीचा फार पुरातन काळाचा पुजारी आहे, त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पुजारी कायम नशेमध्ये असतो, दारूच्या नशेत असतो, गांजेच्या नशेत असतो. ह्याबाबत तो मनोरुग्ण आहे. ह्याबाबत सर्व कल्पना दाखल असताना त्याच्यामध्ये 10 ते 12 वर्षापासून जे खानापूरच्या आउटपोस्टचे जे हेड कॉन्स्टेबल आहेत अनिल भोसले ह्यांनी रितसर त्याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे. ग्रामस्थांचा विचार घेतलेला आहे. PIने वगैरे सगळे रितसर कारवाई करून त्यानुसार आज काल महाशिवरात्री होती, हिंदू धर्माचं पवित्र सण आहे. असे असताना तो पुजारी कधीही 12, 10, 11 म्हणजे ह्याच्या मनाला उठल तेव्हा येणे, काय बी करणे ह्या भानगडी तो करत असतो. फक्त तो उचापतीखोर आहे, त्याला कुठल्याही देवाशी देणं घेणं नाही, कुठल्याही गोष्टीची देणं घेणं नाही. असं असताना काल महाशिवरात्रीमध्ये येऊन मंदिराला गालबोट लावलेला आहे. त्याबाबत रात्री आम्ही ग्रामस्थांनी विचार करून निर्णय घेतला की सकाळी आपण ग्रामस्थांनी रितसर पूजा करावी. पूजा रितसर पहाटे 5 वाजल्यापासून जे वेताळगुरूचे जे सेवक म्हणून काम करतात ग्रामस्थ आहेत त्याच्यामध्ये विलासतात्या नरसू मुळीक असतील, तुकाराम भाऊ मुळीक आहेत, शशिकांत भाऊ मुळीक आहेत, शरदभाऊ मुळीक आहेत, नामदेवभाऊ मुळीक आहेत, हे माजी सरपंच आहेत, डेप्युटी सरपंच आहेत, सगळे ग्रामस्थ तिथं आहेत, आपले गणेश मुळीक साहेब आहेत. पण हे सगळं होत असताना 5ला पूजा होऊन 7ला सगळा देवाचा कार्यक्रम व्यवस्थित चालू होता. त्याबाबतचे सगळेच्या सगळे फुटेज शूटिंग सगळे आमच्याकडे उपलब्ध आहेत. देवाला कपडे चढवलेले आहेत, देवाची पूजा व्यवस्थित केलेली आहे, देवाला फुलाचा हार घातलेला आहे, देवाला निवड ठेवलेला आहे. ह्या 5-25 लोकांनी सगळं मिळून केलेलं असताना त्या पुजाऱ्यानं 9 वाजता असं म्हणजे की इथं दहशत निर्माण करणे, इथल्या लोकांना वेगळ्या दिशा दावणे, लोकांच्या वरती कब्जा करणे, बंधन करणे, ह्यासाठी त्यानं घरातील कुटुंबातील महिलांना घेऊन येऊन ह्या जे भक्त लोक आहेत, पुरुष लोक, ह्यांच्यावरती दहशत निर्माण करणे. म्हणजे त्याचा उद्देश असा होता की इथं खोटे गुन्हे दाखल करून महिलांची छेडछाड करणे वगैरे असा त्याचा प्रयत्न चालू आहे. उद्या त्या महिलांच्यावरती देखील आम्ही केस दाखल करणार आहे. त्याबाबत आम्ही येऊन आज जे घटना घडलेली आहे त्या मंदिरामध्ये जे विघ्न प्रकार, दूषित प्रकार, जातीय दंगली घडवणे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख असा झालेला आहे. तो बोलताना असं म्हटलेलं आहे एका भाषणामध्ये, मी काय मागाचा आहे का किंवा मी काय महाराज आहे का, म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यानं उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर मंदिराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेल्या ग्रामस्थांनी केलेली पूजेच्या अंगावरती त्याचे कपडे काढलेले आहेत, हार काढलेले आहेत, तिथं जे नैवेद्य ठेवला तर तो नैवेद्य बाहेर काढून टाकलेला आहे. म्हणजे एक प्रकारची दहशत तिथं निर्माण करून मंदिरामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबाबत जे झालेला आता आमची मागणी इथून पुढे असं राहणार आहे, ह्याच्यामध्ये त्या आज ज्या आलेल्या आहेत महिला ह्यांच्यावरती आणि काशीनाथ भीमराव सुरेशी ह्याच्यावरती देखील गुन्हे दाखल करणार आहेत. कारण त्याने जिल्हा परिषदला खोटी माहिती दिलेली आहे, BDO साहेबांना विटेच्या खोटी माहिती दिलेली आहे की बाबा ह्या, आणि त्याने तिथं असा प्रकार केलेला आहे. रेवणगाव मध्ये हे मंदिर असताना ह्या मंदिरामध्ये धोंडगेवाडीचा बोर्ड
पहाटेचं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला खतपाणी घालण्याचं काम हा विष्णू कृष्णा साळुंके स्वयंघोषित पुजाऱ्यांनी केलेलं आहे. तिथं तिघांनी बोर्ड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती गावकऱ्यांनी जाऊन बोर्ड काढलेला आहे आणि वेळोवेळी वनीकरणाच्या लोकांची दिशाभूल करणे, वेगवेगळा प्रकार करणे, हा प्रकार त्यानं तिथे केलेला आहे. आणि आत्ता एक असा आहे, ती जी जागा आहे मूळ रस्ता विटा खानापूर रस्त्यापासून पुढे गेले की पुढली जी जमीन आहे ती रामोशी समाजाची जमीन आहे. मंदिराला लागून जी जागा आहे ती विलास नरसुतात्या मुळीक ह्यांची आहे. कारण ह्यांचं सगळं डेव्हलपमेंट आहे, जमीन सगळी ह्यांची आहे. आणि हा एकदम गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. एखाद्याला मारण्याचा प्रयत्न, जीव मारण्याचा प्रयत्न करण्याचा आहे, चोरी करण्याचा प्रयत्न करतो. ह्याला खतपाणी घालणारे जे म्हणजे भोगस उतापचे करणारा काशीनाथ भीमराव सूर्यवंशी आणि विष्णू कृष्णा साळुंके आणि त्याचे पूर्ण कुटुंब हे पूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. त्यासाठी आम्ही आता उद्या सकाळी रीतसर DYSP साहेबांना विटेचे भेटणार आहे, PI साहेब विटेचे फडतरी साहेबांना भेटणार आहे, खानापूरचे शेंडेकर साहेबांना भेटणार आहे, तहसीलदार साहेबांना भेटणार आहे. आणि आज जो जामीन झालेला आहे तो रद्द करून ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून ह्यांचा कायम बंदोबस्त करण्यात यावा. कारण हे अनेक दिवसापासून जे प्रकरण चालू आहे ह्याच्यावरती आता तात्काळ लक्ष घालून ह्याला पुजाऱ्याला कायमचं संपवण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी म्हणजे शासनाच्या रीतसर प्रोसिजरमधून वेळच्या वेळी तहसीलदार अधिकाऱ्यांना सांगून उद्या वेळ पडला तर आम्ही SP साहेबांना भेटणार आहे. आणि हा झालेला बॉन्ड जिल्हाधिकाऱ्यांना भेटून झालेला बॉन्ड त्याचा जो आज जामीन जी झालेला आहे दिनांक 27/2/2000